एका एक गुज बोललो निर्वाण, निवृत्ते चरण आठवणी. अर्धमात्राक्षरी अक्षरे पाहती, अनाक्षरा परती बाह्यानो. रजतम सत्व याहुनी निराळे, लक्ष ही वेगळी निवृत्ती जाणे. ध्येय ध्याता ध्यान परताजीचा खेळ, ज्ञेह ज्ञाता ज्ञान याची साक्ष. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग अध्याय 7वा, त्याचा श्लोक क्रमांक 17 आणि माऊलींनी त्यावर भाष्य केलेलं ज्ञानेश्वरी अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग ओवी क्रमांक 110 याचं आज आपण चिंतन करणार आहोत. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थ हम सच मम प्रिय. मला कोणता भक्त आवडतो याविषयी भगवंत सांगतायत. भगवंताच्या सेवेमध्ये 4 न येणारे 4 प्रकारचे वर्ग मनुष्य जातीचे. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमान मायया अपहृत अज्ञाना. ही 4 प्रकारचे माणसं म्हणजे मूर्ख, दुष्ट, मायेनं पछाडलेले आणि आसुरी वृत्ती असलेले भगवंताच्या ठिकाणी शरण येत नाही किंवा भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवत नाही. परंतु 4 वर्ग जे आहे आर्त जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी, या 4 पैकी भगवंताला ज्ञानी वर्ग फार आवडतो. या 4 मध्ये जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे भगवंत म्हणतात. कारण सर्व काही माहीत करून त्यानं तो अंतःकरणातून स्वीकारलेला मार्ग आहे. कशाचीही अपेक्षा नाही, निष्काम भावनेनं तो त्या मार्गावरून चालतोय. म्हणून भगवंत म्हणतात की अशा या भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो मला सुद्धा तितकाच प्रिय आहे. देवान भावयतान ते देवा भावयंत्या परस्परम भावयंता श्रेयः परम वापसत. अर्थात भगवंतांना प्रारंभिक अवस्थेत या आर्त जिज्ञासूर आणि अर्थार्थी आणि ज्ञानी या 4 भक्तांमध्ये ज्ञानी भक्त अधिक आवडतो. कारण त्यानं भगवंतांना जाणून स्वस्वरूपाची जाणीव अनुभवलेली असते. स्वस्वरूप काय आहे आणि भगवंताची व्यापकता कशी आहे, भगवंत किती व्यापक आहे, या गोष्टींची त्याला कल्पना आलेली असते. आणि आपण त्यापेक्षा वेगळे नाहीत. आपण त्याचेच पाईक आहोत, त्याचेच अंश आहोत आणि त्याच्याच इच्छेनं आपण कार्य करत असतो. जे काही घडतं ते त्याच्या इच्छेनं घडत असतं. करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेने. कारण सगळं आपल्या इच्छेनं जर घडलं असतं तर आपल्याला जे जे हवं ते ते सर्व प्राप्त करता आलं असतं. प्रयत्न करूनही जीवनातल्या काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला तीव्र इच्छा असूनही प्राप्त होत नाही. याचाच अर्थ आपण करता नाही, तो करवित आहे. त्याच्या मनात आल्याशिवाय या ठिकाणी काहीही घडत नाही. पण असं असलं तरी क्रियमान मात्र मनुष्याच्या हाती भगवंतानं दिलेलं आहे. भोग संचिताप्रमाणे जरी येत असले तरी क्रियामानामध्ये उन्नत होणं हे बुद्धी फॅक्टर देऊन, बुद्धी हा जास्तीचा दागिना मानवाप्रती देऊन भगवंतानं एक संधी त्याला दिलेली आहे. बाकी 3 हे अजूनही भगवंताकडं भौतिक सुखाचीच मागणी करतात. कोण? आर्तो जिज्ञासू आणि अर्थार्थी. आर्त दुःखित आहे, पीडित आहे, त्याच्या वेदना क्षमाव्या, त्याचं दुःख दूर व्हावं, त्याची अडचण दूर व्हावी,
म्हणून तो त्या ठिकाणी आलेला असतो भगवंताच्या ठिकाणी. जिज्ञासू त्याला जाणून घ्यायचं असतं की हे जे काही चाललेलं आहे किंवा जे काही पुराण सांगताहेत, संत सांगताहेत, आतापर्यंत जे काही संप्रदायामध्ये सांगत आले तसा भगवंत आहे का, ते पाहण्याकरता, ते जाणून घेण्याकरता एक आकर्षण म्हणून तो भगवंताकडे आलेला असतो. आणि तिसरा अर्थार्थी हा मात्र लबाड असतो, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरताच आलेला असतो. म्हणून ज्ञानीच्या बाबतीत या तीनमध्ये असलेला गुण नसतो. तो सर्व जाणून भगवंतच समर्थ आहे या जगतामध्ये याची प्रचिती घेऊन तो भगवंताच्या आश्रयाला आलेला असतो. म्हणून शुद्ध भक्ताच्या सहवासात हा ज्ञानी जर आला तर तोही पूर्णपणे शुद्ध होऊन जातो, सिद्ध होऊन जातो. कारण गुरुकृपा त्याला लाभते शुद्ध भक्ताच्या सहवासात. म्हणून संगत महत्त्वाची आहे. शुद्ध भक्ताच्या संगतीत तो आपोआप उन्नत होत जातो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते, भगवंत सांगतात. प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थ हम सचम प्रिय. आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 7 ओवी क्रमांक 110 यामध्ये म्हणतात, तेथ आरतू तो आरतेचिनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. या तीन मधले असलेला अप्रत्यक्षपणे दोष माऊली या ठिकाणी दाखवत आहेत की तेथ आरतू तो आरतीचेने व्याजे. आर्त जो आहे तो त्याची पीडा दूर करण्याकरता तिथं तेवढी दूर झाली की भगवंताला विसरायला त्याला उशीर लागत नाही. म्हणून तेथं आरतू तो आरतीचेने व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागे. आणि जिज्ञासू फक्त जाणून घ्यायचा म्हणून आलेला आहे. जाणत असताना कुठं काही संकल्प विकल्प आला तर त्याच्या श्रद्धेमध्ये तिथंच पुन्हा काहीतरी घडतं आणि तो कदाचित भगवंताच्या आश्रयापासून दूर सुद्धा जाऊ शकतो. समज गैरसमजामधून तो आता नाही का, आपल्या सोशल मीडियावर आता खूप फिरतं की भगवंत जर आहे तर मग असं का होतं, त्याच्या दर्शनाला निघालेल्या गाड्यांना ॲक्सिडेंट का होतो, मग एवढे पूर आलेत, याला बद्रीनाथ केदारनाथ एवढे कडेलोट सगळं ढगफुटी झाली, तिथे मग भक्तच का वाहून गेले, मग तिथं भगवंत कुठे होता. असे नाही ते प्रकरण चर्चेमध्ये आणून भगवंताविषयी गैरसमज, लिखितच असेल, हे सगळं विधिलिखित असतं. त्यांनीच तिथं का जावं, त्यांचं विधिलिखित असेल म्हणूनच गेले ना. विधी लिखिताशिवाय मनुष्य काहीही करू शकत नाही. भोग तो न घडे संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान. जे लिखित आहे भगवंत त्याला बदलू शकत नाही. स्वतःचा वनवास तो दूर करू शकला नाही. स्वतः कैदखान्यामध्ये जेलमध्ये ज्याला जन्म घ्यावा लागला, तिथं तुमची आमची काय आहे महाराज. म्हणून माऊली इथं सांगतात, भगवंत अर्जुनाला ते सांगतात की तिथं आरतू तो आरतीचेने व्याजे, जिज्ञासू तो जाणावया भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. आणि तिसरा तर काहीतरी प्राप्त व्हावं याकरता झालं असतो, यादीच घेऊन आलेला असतो. साधं मंदिराची पायरी चढली की यादी मोठी लट यादी राहते. भगवंताची उंची नसेल त्यापेक्षा त्याची यादी उंच असं राहत असेल महाराज, कागदावर जर लिहिली तर. प्राप्ती करता हे तिघही झटत असतात, परंतु ज्ञानी मात्र तसा नसतो. ज्ञानीला माहिती असतं की वक्त से पहिले किस्मत से ज्यादा कुछ भी मिलने वाला नाही. तो निवांत असतो
जे लिखित आहे, जे लिहिलेलं आहे तितकं आपल्याला प्राप्त होणार आहे. जे नशिबात नाही ते प्राप्तच होणार नाही. पै आपुले जे साचे तो कल्पांतही नवचे, हे जाणोनी गताचे नशोची जो तो सुखी आहे. म्हणूनच तो सुखी आहे ज्ञानी. म्हणून तेथ आरतू तो आरतीचे ने व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागे भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी आज. याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.